शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर सध्या माध्यमांशी बोलत आहेत। आज आपल्याशी खरं तर संवाद करण्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी बोलवली। बरेच वेळेला आपले अनेक प्रश्न असतात आणि घाईघाईमध्ये त्याची उत्तरं द्यायची राहतात आणि म्हणून मुद्दाम इथं येत असताना काही प्रश्न हे शिवसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेले आहे आणि त्याला उत्तर द्यावं म्हणून मी आमचे जे सिनियर शिवसेनेचे मंत्री आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने शिवसैनिक म्हणता येईल असे मंत्री महोदय माझ्यावर आहेत। आपण सर्वजण त्यांना ओळखता। दादाजी भुसे साहेब आहेत, संदीपान बुमरे साहेब आहेत, संजयजी राठोड साहेब आहेत। तर यांनी आपल्या वयाला जेवढी वर्ष झाली तेवढी वर्ष यांनी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे। जे लोक यांच्यावर स्टेटमेंट काढतात त्यांच्या एवढी त्यांची सिनियरिटी आहे आणि अनेक वेळेला जेलमध्ये जाऊन आलेले आहेत शिवसेनेसाठी, अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि यांच्या रक्तामध्ये जर शिवसेना नाही असं म्हटलं जात असेल तर तो सर्वसामान्य शिवसैनिकाचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचा अपमान आहे, ज्याने आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं आणि ज्यांनी शिवसेना उभी केली। उभी एका नेत्यामुळे झाली, वस्तुस्थिती आहे, पण नेत्यांनी हाक दिली त्याला असंख्य शिवसैनिक महाराष्ट्रातले उभे राहिले आणि त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, त्याला एवढी बलाढ्य शिवसेना उभी राहिली आणि आजसुद्धा त्या शिवसैनिकांचा अपमान होता कामा नये आणि म्हणून या 3 शिवसैनिकांना मी माझ्याबरोबर आलो आणि यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाही आहे का हा प्रश्न तुम्ही जनतेने विचारला पाहिजे। प्रत्येक लोक जे तुम्हाला सांगायला येतील त्याला, हे जे संजय राठोड आहेत, या संजय राठोडांचं लग्न ज्यावेळेला ठरलं होतं त्यावेळेलाही शिवसेनेसाठी जेलमध्ये होतं। यांच्या सासऱ्यांनी सांगितलं की आपल्याला जर तुम्ही बाहेर नाही आला आणि तुम्हाला त्या ठिकाणी जामीन नाही मिळाला तर तुमच्या फोटोबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावेन। याला म्हणतात शिवसैनिक। 70-80 ट्रक घेऊन दादासाहेब आले होते की भाजपची ती जागा होती ती सोडा आणि शिवसेनेला घ्या। बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी ते हजारो शिवसैनिक परत नाशिकला परत गेले। ह्याला शिवसेना म्हणतात। बुमरे साहेबांच्या 5 टर्म्स झाल्या, किती वेळा ते जेलमध्ये गेलेत त्यांना विचारा। 5 वेळा आमदार झाले, कधी त्यांनी मंत्रिपदासाठी हट्ट केला का? याला शिवसेना म्हणतात। औरंगाबादचा लढा एक हाती ते लढत राहिले पण कधी त्यांनी मंत्रिपद मागितलेलं नाही। 5व्या टर्मनंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं। ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणून असा जो राहतो त्याला शिवसेना म्हणतात आणि म्हणून त्यांच्या ह्याच्यावर शिवसेना आज तुम्ही बघितलं तर ताठमानेने उभी आहे। 1 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले आहेत बुमरे साहेब। कोणासाठी? स्वतःसाठी नाही, शिवसेनेसाठी जाऊन आलेले आहेत आणि मग त्या शिवसैनिकांनी जर शिवसेना उभारली असेल तर त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं हे आम्हाला सगळ्यांना अतिशय मनाला लागलेलं आहे। तुम्ही किती यात्रा काढा, वेगवेगळ्या नावाने यात्रा काढा, आम्ही कधी तुमच्याबद्दल अनादराने बोललो आहे का? बोललेलो नाही आहे। परंतु जे प्रश्न लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला त्याला मात्र आम्ही निश्चितपणे बोलणार, कारण शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की बाळासाहेब एकवचनी होते। शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं गेलं होतं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे, पण त्याला त्यांनी बंड केलं का? बंड केलं नाही। त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, शिंदेसाहेब शांत राहिले। आदित्यजीने एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की शिंदे साहेबांना उद्धव साहेबांनी भेटायला बोलवलं आणि सांगितलं की मी माझं मुख्यमंत्रीपद सोडतो आणि तुम्हाला देतो। त्याला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। डोळ्यामध्ये अश्रू आले हे त्याच्यामध्ये काय दाखवतं की त्यांची एकनिष्ठता दाखवतं। त्यांनी काय सांगितलं? मुख्यमंत्री तुम्हीच राहा, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको, ते शिवसेनेला संपवणार आहेत। तुम्ही मुख्यमंत्री राहा, परंतु भाजप आणि सेनेची युती करा आणि त्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहा। म्हणजे त्यांनी मागणी केली होती का? मागणी केलेली नव्हती। मग त्यांची बदनामी का चाललेली आहे हा प्रश्न आहे। त्यांनी तुमच्या समक्ष सांगितलं तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु ही आघाडी तोडा। मग तुम्हाला ती आघाडी तोडावीशी का वाटली नाही याचं उत्तरसुद्धा तुम्ही जनतेला दिलं पाहिजे, ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे। आणि काल मी एक पेपरमध्ये तुमच्या सगळ्या मीडियामध्ये अशी बातमी येत होती की उद्धव साहेबांचा फोन फडणवीस साहेबांना गेला होता आणि तिथं त्याने असं म्हटलेलं होतं की शिंदेला बाजूला ठेवा, मी स्वतः तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करूया। म्हणजे तुमच्या पार्टीमध्ये जे नंबर 2 आहेत, जे तुम्हाला आपल्या वडिलासमान मानतात, त्यांच्या बाबतीत तुम्ही जर असं म्हणत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होईल? त्यांनी तर अख्खा पक्ष तुम्ही त्यांच्या ताब्यात दिला होता। आमच्या विधिमंडळ पक्षाचे ते नेते अनेक वर्ष आहेत। आमच्या प्रत्येक आमदार आले तर त्यांची जेवणाची व्यवस्थासुद्धा त्यांच्या चेंबरमध्ये होती, ही वस्तुस्थिती आहे। जेवणाला काय खूप मोठं महत्त्व नाही, आमदार हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा जेवू शकतात। परंतु असा एक मनुष्य की ज्यांनी आमदारांची प्रत्येक काळामध्ये काळजी घेतली, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठला पूर आला, कुठे भूकंप आला, प्रत्येक ठिकाणी पहिली मदत ही शिंदे साहेबांकडून गेली, ही वस्तुस्थिती आहे। मग त्याच्या संदर्भात जर तुम्ही असं बोलत असाल तर ती एक धक्कादायक घटना आहे
आणि मग ह्याचं विचारलं गेलं पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की आपले हर्षद प्रधान साहेब आहेत, चांगले पत्रकार आहेत ते. मग त्यांनी असं स्टेटमेंट काढलं की हे खोटं आहे. हे खोटं आहे तर तुम्ही अनिल परब साहेबांचा फोन चेक करून बघा, आणि त्याच्यामधून जर फडणवीस साहेबांना फोन गेला असेल तर निश्चितपणे हे घडलं असेल असं मला स्वतःला वाटतं. कारण कधी उद्धव साहेबांचे फोन आहे त्यांच्या फोनवरून जात नाही, मला माहिती आहे अनिल परब साहेबांच्या, त्यांचा फोन तरी चेक करा आणि नंतर अशी स्टेटमेंट काढा. ज्वाला पेपरमध्ये अशी बातमी येते आणि ही जर बातमी खरी असेल की शिंदेना बाजूला ठेवून माझी तयारी आहे, मग आज भाजप का नको? हा प्रश्न आमचा आहे. आमचा प्रश्न असा आहे की आमचा प्रश्न म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला समजा तुम्ही डिस्क्वालिफाय करायला बघता, आम्ही 2/3पेक्षा जास्त आहोत, आम्हाला डिस्क्वालिफिकेशन आमचं होऊच शकत नाही. पण होऊ शकलं असतं जर आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जॉईन झालं असतं, तुम्हाला आमच्याविरुद्ध एकही केस घालता आली नसती. पण आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत म्हणून प्रसंगी आमचं आमदारपद आम्ही पणाला लावून आम्ही शिवसेनेमध्ये राहिलो. उद्या भारतामधली ही एकमेव केस होणार आहे की पक्षामध्ये जर फूट पडलेली असेल तर मग 2/3 आमदार आपल्या पक्षाबरोबर राहू शकतात की नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण तिथं पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि ही फूट केवळ विधानसभेमध्ये पडली नाही, ती पार्लमेंट्समध्ये सुद्धा पडलेली आहे. परंतु हा कोर्टाने घ्यायचा निर्णय आहे. त्याच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की 2/3 आमदार म्हणून आम्ही आमची आमदारकी वाचवू शकलो असतो. आम्ही आमचा वेगळा गट स्थापन करून दुसऱ्या पक्षामध्ये विलीन करू शकलो असतो. परंतु ते आमच्या रक्तामध्ये नाही आणि म्हणून याला शिवसेनेचं रक्त म्हणतात. आणि म्हणून आम्ही खरे शिवसैनिक आहोत. खरं बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चालतो म्हणून आम्ही आमची आमदारकी आम्ही पणाला लावली. ही पणाला लावायची तुमच्यापैकी कोणाची हे आहे का, हिंमत आहे का? मग ती हिंमत दाखवा आणि त्यावेळेला स्वतःला शिवसैनिक म्हणा. आमचा लढा आमच्या स्वतःसाठी नाही, तो बाळासाहेबांच्या विचारासाठी आहे. बाळासाहेब म्हणायचे की गर्व से कहो हम हिंदू आहे, आणि मग ते हिंदुत्व जर तुम्ही सोडणार असाल तर मग त्या शिवसेनेला शिवसेना कसं म्हणता येईल? जिथं बाळासाहेबांचा विचार नाही ती शिवसेना नाही. जे बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातात ते खरे शिवसैनिक. आमचं असं ठाम मत आहे. आणि काल राहुल शेवाळ यांनी सांगितलं की उद्धव साहेबांची आणि मोदी साहेबांची चर्चा चालू होती, त्यावेळेला ते जर आले असते एकत्र तर त्यांना राजीनामा द्यायला लागला असता आणि 2.5 वर्षानंतर BJPला पद द्यायला लागलं असतं. त्यावेळेला त्यांनी म्हटलं असतं की बाळासाहेबांच्या मुलाने कोणी खाली उतरवलं म्हणून. तुम्हीच जे करणार होता त्याप्रमाणे ते पद जाणार होतं भाजपकडे. आज शिंदेसाहेबांनी लढा दिला म्हणून 5 वर्ष शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्तेवर राहू शकते, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ह्याचं उत्तर तुम्ही देणार नाही का? खरोखर जे राहुल शेवाळे बोलत आहेत की ही चर्चा चाललेली होती परंतु 12 आमदारांना डिस्क्वालिफिकेशन केल्यानंतर ही चर्चा मोडली, हे खरं आहे का? आणि हे जर खरं असेल तर मग एका भूमिकेशी ठाम राहिलं पाहिजे. आपण हिंदुत्वाच्या विचाराशी ठाम राहिलं पाहिजे. आणि केवळ शिंदेसाहेबांनी केलं म्हणून ते चुकीचं आहे असं नाही. आणि म्हणून ही जी काय दिशाभूल चाललेली आहे, हे जे काय लोकांना भावनात्मक आव्हान करायचं चाललेलं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण शेवटी भावना ही वस्तुस्थितीशी जोडून पाहिजे. उद्धवसाहेब आजारी होते त्यावेळेला हे बंड केलं आहे, साफ चुकीचं आहे. उद्धवसाहेब ज्यावेळेला बरे झाले त्याच्यानंतर शिंदेसाहेबांची आणि उद्धवसाहेबांची भेट झालेली आहे आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी सांगितलं की तुम्ही साथ सोडा. मी तर गेले 1.25 वर्ष सांगतोय, ज्यावेळेला हे झालेलंच नव्हतं मी सांगत होतो शिवसेना संपते आहे, तुम्ही अजूनही जो आपली जे हिंदुत्वाचा विचार आहे, युती आहे, त्याच्यावर आपण जाऊया. आम्ही सगळे आमच्या तोंडाने बोलतो पण आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत ना त्याचे. म्हणून ही जे काय दिशाभूल चाललेली आहे, आज तुम्हाला असं वाटतं की पक्ष सगळे कार्यकर्ते तुमच्याबरोबर लांब जाणार म्हणून या यात्रा चालू आहेत. पूर्वी ह्या कार्यकर्त्यांना कोण भेटलं आहे तरी का? विचार करा ना. नाशिकमधून कार्यकर्ते आले, त्यांना कोणी भेटलं आहे का? यांचे औरंगाबादचे कार्यकर्ते आहेत. औरंगाबादचं पर्यटन क्षेत्र आहे, मग जेवढं सिंधुदुर्गचं पर्यटनामध्ये महत्त्व आहे तेवढंच औरंगाबादचं आहे. औरंगाबादच्या किती मीटिंग घेतल्या गेल्या याचासुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. जनतेसमोर खरं सांगा, आम्ही तुमच्या आदरापोटी आम्ही गप्पा आहोत, कारण तुमच्या रक्तामध्ये शिवसेना आली, ही बाळासाहेबांचे तुम्ही नातू आहात म्हणून तुमच्या रक्तामध्ये शिवसेना आली. पण यांच्या रक्तामध्ये शिवसेना ही बाळासाहेबांनी भिनवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही तो अभिमान बाळगत असताना सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका, अशी नम्र विनंती करण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. आणि हे आव्हान करत असताना हे काय आव्हान नाही आहे, हे आवाहन आहे. आव्हान अशासाठी आहे की आपण ज्यांचा मान ठेवतो, ज्यांच्याबद्दल आपण आदराने बोलतो, त्यांच्या विरुद्ध बोलण्याची पाळी कुठल्याही शिवसैनिकावर येऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं. आणि म्हणून हे जे काय बोललं गेलं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी विनंती केली तीनही मंडळींना. खरं तर आज आमच्याबरोबर आमचे गुलाबरावसुद्धा येणार होते, परंतु काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले होते. नंतर त्यांच्या अंगावर 17 केसेस आहेत. म्हणजे शिवसैनिक कसा असावा आणि शिवसेना कशी उभी राहिली याचं ते जिवंत उदाहरण आहेत. आणि म्हणून मला सांगायचं आहे की आदराने आम्ही तुमच्याबद्दल बोलतो, तुम्हीसुद्धा आदराने बोला. जो काय निर्णय व्हायचा आहे कोर्टामध्ये होईल.
आम्ही कोर्टाचा निर्णय मान्य करणार आहोत, इलेक्शन कमिशनचा निर्णय जो काही येईल आम्ही मान्य करणार आहोत. परंतु कृपया शिवसैनिकांची दिशाभूल करू नका. आज शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जाते. आमचा लढा हा बाळासाहेबांच्या विचारासाठी, हे पुन्हा एकदा सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. हिंदीमध्ये मी बोलतो आणि नंतर मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो. एक 2 मिनिट मैं हां तुम्ही सांगा. मराठीपर्यंत होते कारण हां. हिंदीमध्ये हो. तर साहेब फक्त प्रश्न आहे की आदित्य ठाकरे वारंवार सांगतायत की ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी परत आमदारकी निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी. तुम्हाला हे आव्हान बघा, एवढं पोकळ हे आव्हान आहे की ज्या ज्या भागामधल्या लोकांवर अन्याय होतं, समजा माझ्यावर, मी कोकणातला आहे आणि माझ्यावर अन्याय झाला, कोकणची जनता पेटून उठणार. नारायण राणे ज्या दिवशी बाहेर पडले त्या दिवशी कोकणच्या जनतेला असं वाटलं की कोकणावर अन्याय झाला. एकूण एक शिवसेनेचे उमेदवार पडले तिथं, फक्त एक श्याम सावंत सोडले. तर एकही उमेदवार, तुम्ही कुठला तरी इतिहास सांगताय, हा तर रिसेंट इतिहास आहे ना. शेवटचं बंड नारायण राणेंचं होतं आणि त्याच्यामध्ये जेवढे 9-10 किती जे बाहेर पडले असतील त्याच्यापैकी 8 निवडून आले ना. कोणाला या धमक्या देत आहे? कोणी याच्यातल्या धमक्याला घाबरत नाही. बघा, मी तुम्हाला आजसुद्धा सांगतो, प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाची मतं 100% असतात. 20% 25% तुमची मतं असतील तर तिथं राष्ट्रवादीची 15-20% मतं आहेतच ना. म्हणजे ज्याचं तिकीट घेऊन उभं राहतो तो कॅन्डिडेट स्वतःची जी पॉप्युलॅरिटी असते, त्यांनी जे लोकांसाठी झिजून काम केलेलं असतं त्याच्यावर 30-40% लोक त्याला मतदान करत असतात. आणि जसं पक्षामुळे उमेदवार निवडून येतात त्याप्रमाणे उमेदवारामुळे सुद्धा पक्षाच्या सीट निवडून येत असतात. ही वस्तुस्थिती आहे. नाहीतर शिवसेनेने उभे केलेला प्रत्येक मनुष्य निवडून आला असता. 55च लोक का येतात? याचं कारण असं आहे की 55 लोकांना शिवसेनेची ताकद अधिक स्वतःची व्यक्तिगत ताकद मिळून ते निवडून येतात. नाही तर इतर लोक का पडली असती, हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे कोणाच्याही आणि कुठल्याही रिजनच्या तुम्ही अस्मितेला चॅलेंज करू नका. उद्या उत्तर महाराष्ट्र आहे, तिथं दादा भुसेंचं स्वतःचं स्थान आहे. तुम्ही उद्या उत्तर महाराष्ट्राचा अपमान करायला गेला, उत्तर महाराष्ट्राची जनता पेटून उठेल. उद्या औरंगाबादचा जो लढा दिला संभाजीनगर म्हणून मुंबरे साहेबांनी दिलेला आहे, ज्याला तुम्ही त्यांच्या विरोधात जाल त्याला तिथली जनता उठून भेटून उठेल. ज्याला उस्मानाबादमध्ये एका भटक्या समाजाचं नेतृत्व आमचे संजय राठोड साहेब करतायत, यवतमाळचं स्लिप ऑफ टंग झालं, यवतमाळचं ते नेतृत्व करतात आणि त्यांचा जो बंजारा समाज आहे, अख्खा समाज तुमच्या विरोधात पेटून उठेल. तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला कल्पना नाही आहे प्रादेशिक अस्मिता काय असते. इंदिरा गांधींसारख्या आणि जवाहरलाल नेहरूंसारख्या, इंदिरा गांधींच्या काळामध्ये ज्याला प्रादेशिक अस्मितेला ठेच पोचली त्याला साऊथमधलं काँग्रेसचं राज्य निघून गेलं. NT रामाराव त्या ठिकाणी उभे राहिले, अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी. मग ती प्रादेशिक अस्मिता तुम्ही, महाराष्ट्र कसा आहे, 6 रिजनचा मिळून महाराष्ट्र झालेला आहे. विदर्भाला स्वतःची अस्मिता आहे. मी ज्याला चांदा ते बांधा स्कीम केली, विदर्भ आणि कोकणासाठी केली. मी अनेक 2.5 वर्ष भांडत राहिलो की कोकणासाठी वेगळी स्कीम नको, विदर्भाला बरोबर घेऊन स्कीम करा. आम्ही का भांडतो? आम्हाला सुद्धा माहिती आहे की विदर्भाची अस्मिता आहे, विदर्भ सुद्धा दुर्लक्षित आहे, कोकण जसा दुर्लक्षित आहे, विदर्भ सुद्धा दुर्लक्षित आहे. आमचा लढा कशासाठी असतो? तुम्ही बघा, कालचे 4 निर्णय कोकणाचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय. 10-10 हजार शेतकऱ्यांची जमीन वाटायची होती, 2.5 वर्ष त्यांचं हे मिळालं नाही. तुमचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे जे भाषणातून बोलतात ते त्यांची एक तर पॉलिटिकल इमॅच्युरिटी आणि जे ज्येष्ठ शिवसैनिक आहे तुमच्यासारखे त्यांना सगळ्यांना कुठेतरी अपमानास्पद आणि दुखावलं जाते, अशा पद्धतीने त्यांच्याच हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. नाही बघा, त्यांच्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह हे करण्यापेक्षा ते आज तरुण आहेत, त्यांनी कसं वागावं, कसं बोलावं याचं त्यांनी उद्धव साहेबांचं उदाहरण घ्यावं आणि त्यांनी तसं बोलावं. ते जर इतर नेत्यांसारखं बोलायला गेले तर ज्याप्रमाणे आपण, आता मी कोणाची नावं नाही घेत, इतर लोकांनी जसं हे सगळं प्रकरण स्पॉईल केलं तसं प्रकरण स्पॉईल होईल, एवढंच मला सांगायचं आहे. आणि मी एक सांगितलेलं होतं की उद्धव साहेब काय बोलले तर त्याच्यावर उत्तर देणार नाही, कारण उद्धव साहेब आहेत शेवटी ते. तसंच आदित्य साहेबांच्या संदर्भात मी असं सांगितलेलं होतं की ते माझ्यापेक्षा निम्म्या वयाचे आहेत, तरी पण ते ज्या ज्या वेळेला येतात त्याला मी उठून उभा राहतो, कारण तो त्यांच्या आजोबांचा मान आहे. आणि म्हणून आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्याकडे मुद्दे नाही, तसं बिलकुल नाही. परंतु आमच्यापर्यंत तुम्ही पोचू नका ना. तुम्ही काय केलं 2.5 वर्षामध्ये मंत्री म्हणून, तुम्ही खुशाल बोला, शिवसेनेच्या इतिहासाबद्दल खुशाल बोला. पण आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत. मग आम्ही 2/3 आमचं बहुमत असताना सुद्धा, 2/3 आम्ही असताना सुद्धा आम्ही पक्ष का सोडला नाही? आमच्या विरुद्ध एक केस दाखल झाली नसती. आम्ही शिवसेनेसाठी लढा दिलेला आहे. 100% काढेन मी स्वतः काढेन, शिंदेसाहेब जातील, आम्ही सगळेजण जाऊ. परंतु आधी निकाल होऊन दे ना. आम्ही काय तुमच्यासारखे ॲफिडेव्हिट घेत बसलो नाही. शिंदेसाहेबांच्या एक दिवशी बंगल्यावर चला, 1000 लोक असतात. जसा वाढदिवस असतो ना तशी शिवसैनिकांची रांग असते. शिवसैनिक काय म्हणतात?
आम्हाला भेटा, आमच्या पाठीवर हात फिरवा नुसता, एवढीच अपेक्षा होती ना. मग हा हात गेल्या काही वर्षांमध्ये का फिरला नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे असं गृहीत धरू नका, शिवसैनिकाला गृहीत धरू नका आणि शिवसैनिकाला चॅलेंजसुद्धा देऊ नका. मग सर्वसाधारण शिवसैनिक पेटून उठेल, एवढंच मला सांगायचं. हे बघा, मी राष्ट्रवादी विरोधात तक्रार करत होता, मात्र आता थेट आज सुहास कांदेंनी सुद्धा थेट आरोप केलेला आहे. नाही. आदित्य ठाकरे यांनी एकही निधीचा पैसा आम्हाला दिलेला नाहीये. नाही बघा, सुहास कांदे काय बोलतात याचं मी समर्थन करत नाही, परंतु जर त्यांना पैसा मिळाला नसेल आणि आदित्यसाहेब आमच्या हक्काचा असताना तो पैसा मिळाला नसेल तर त्यांना तो अधिकार आहे, कारण ते त्या पक्षाचे सदस्य आहेत. एवढा मोठा उठाव का झाला? 50 लोक अशीच निघून जातात का? आणि सांगितलं जात होतं अमुक दिलं तमुक दिलं. दाखवा ना काय कोणाला काय दिलेलं आहे. आम्ही कशाची, आमचा स्वाभिमानासाठी लढाई होत आहे, आमची शिवसेना वाचावी म्हणून आमचा लढा होता. नाहीतर 50 कारण आता तुम्ही आधी राष्ट्रवादीवर आरोप करत नाही, होता. तुम्ही काहीतरी ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करताय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्धाचा आमचा लढा चालूच आहे. आमचा लढा कोणाच्या विरुद्ध आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध. मग आमच्याबद्दल का बोलता तुम्ही? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबरची तुमची लढाई व्यवस्थित कशी आहे, चांगली कशी आहे? काँग्रेस कशी चांगली आहे, राष्ट्रवादी पक्ष कसा चांगला आहे, त्यांनी आम्हाला कसं फोडण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी शिवसेनेला डॅमेज करायचा प्रयत्न कसा केला नाही, हे लोक खोटं बोलत आहेत, ते आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी आमचा पक्ष वाढवायचा प्रयत्न केला, हे तुम्ही जनतेला सांगा समजावून. आमच्याबद्दल समजायला जाऊ नका, त्याच्यासाठी आम्ही आहोत, आमची तोंड आहेत, आम्ही सांगू आमची बाजू. आणि आतापर्यंत सांगितलेली आहे. आमचे ज्याला 50 आमदार होते, मीच मांडत होतो त्यांच्या वतीने, ते माझे विचार नव्हते, यांचे सगळ्यांचे विचार होते. आणखीन एक यादी गर्दी होती शिवसैनिकांची. आदित्य ठाकरे बोलतात हे खरे शिवसैनिक. अहो, त्यांना ओळख कशी असणार सांगा? ते भेटले असेल तर त्यांना खरा शिवसैनिक आणि खोटा शिवसैनिक माहिती असेल. उद्या राष्ट्रवादीचा एखादा कार्यकर्ता आला आणि त्याला सुद्धा ते शिवसैनिकच म्हणणार. त्या भागामध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये आहे, तुम्ही विसरू नका. तुमचं म्हणणं जी गर्दी होती ती राष्ट्रवादी आता मी कसं म्हणू? मी त्यांना ओळखत नाही. ते म्हणतात फक्त आमदार निघून अहो, गेले. ते खरे म्हणतात ना, मग त्यांना खरं कळलं पाहिजे की हा शिवसैनिक आहे की हा राष्ट्रवादीचा आहे, कळलं पाहिजे. कालपर्यंत तुम्ही निधी वाटपामध्ये जो भेदभाव झाला म्हणून पवार यांच्यावर टीका करत होते. आता तुमची टीका आहे ती उद्धव ठाकरे भेटत नव्हते. हे बघा, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, तुमची वाक्य माझ्या तोंडात घालायचा प्रयत्न करताय. काय म्हटलं? सुहास कांदे सुद्धा बोलतात नाशिकला निधी दिला नाही. अहो, दिला नाही तर दिला नाही, त्याच्यामध्ये काय? हे आम्ही बोललेलो आहे. आमचे मंत्री असून आमच्या डिपार्टमेंटला पैसे मिळाले नाही. मी हेही सुद्धा बोललेलो आहे की मी एक पाणबुडी मंजूर केली, 65 कोटी रुपयाची पाणबुडी होती, भारतातली पहिली पाणबुडी. 25 कोटी रुपये MTDCकडे जमा होते. 2.5 वर्षामध्ये 1 रुपया त्यातला खर्च झाला नाही. मग त्या अधिकाऱ्यांना जाब विचारायचं कोणाचं काम होतं? आदित्य साहेबांचं होतं, बरोबर आहे की नाही? मी काय आदित्य साहेबांना दोष दिलेला नाही, परंतु त्या अधिकाऱ्यांनी जर काम केलं नसेल तर त्यांना विचारण्याचं काम मंत्री म्हणून तुमचं होतं ना. हे तुम्ही एक समजून घ्या. आमची भावना काय आहे? तुम्ही माझ्या तोंडामध्ये किती आदित्य साहेब किंवा उद्धव साहेबांच्या विरुद्ध म्हणण्याचा प्रयत्न केला, माझ्या तोंडून ते निघणार नाही, कारण आम्ही त्या बाळासाहेबांचा आदर ठेवतो म्हणून, बरोबर. पण 10 वेळा जर माझ्या आमदारांना काहीतरी म्हटलं तर माझीसुद्धा कर्तव्य आहे की नाही? मी त्यांचा प्रतिनिधी आहे. मला ज्याला प्रवक्ता नेमला त्याला मी एक व्यक्ती नाही आहे. माझ्या मनात किती आदर असून दे. हे जर असं कायम चालू राहिलं, उद्या यांच्या भावना सुद्धा कधी प्रक्षुब्ध होतील मला सांगता येत नाही ना. ते ज्येष्ठ नेते आहेत म्हणून थांबलेले नाही. आणखीन एक गंभीर आरोप केलेला आहे. कुठेतरी नक्षलवाद्यांनी यांच्या विरोधात एक कमेटी आम्ही झालेला आहे. एकनाथ शिंदेंना कुठेतरी धमक्या येत होत्या. मैं 1 घंटा बैठूंगा. मैं रुकता हूँ. बघा, आता शेवटचा प्रश्न विचार. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमक्या येत होत्या, जीवाला धोका होता आणि त्यांना Z+ सिक्युरिटी देण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, परंतु तशी देण्यात आली नाही असं सुहास कांदेने आरोप केलेला आहे. याची कल्पना शंभूराज देसाई यांना सुद्धा होती. याबाबत काय माहिती? याची कल्पना जशी शंभूराजेंना होती तशी दादा भुसेंना सुद्धा होती. हा शेवटचा प्रश्न आहे. खरं तर आमचं असं ठरलं होतं की या मीटिंगमध्ये माझ्या व्यतिरिक्त कोण बोलणार नाही, कारण यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी आलेलो होतो. परंतु दादाजी भुसे अनायासे या ठिकाणी आहेत म्हणून तुम्हाला ते एक्सप्लेन करतील हे खरं आहे की खोटं आहे. आणि हे खोटं असलं तर प्रत्येक शिवसैनिकाने ह्याचा जाब विचारला पाहिजे की आमचा नेता जातो ह्याच्यामध्ये, तिथं नक्षलवाद्यांना मारतो आणि त्याला Z सिक्युरिटी नको असं आमचेच नेते म्हणत असतील तर ते सुद्धा त्या यात्रेमध्ये विचारलं तर ते खरे शिवसैनिक, नाहीतर ते गोळा केलेली माणसं असा अर्थ होईल ना त्याचा.
नाही आता यानं उत्तर दे. मला वाटतं की आमदार सुहास कांदेंनी आज हा जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिक आणि जनतेला सांगू इच्छितो, कॅबिनेटमध्ये पण या संदर्भातला मुद्दा उपस्थित झालेला होता आणि त्या कॅबिनेटमध्ये मी स्वतः पण उपस्थित होतो. जसं माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे साहेबांनी माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांवर गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली होती, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. तत्कालीन पालकमंत्री म्हणून कार्य करीत असताना आपल्याला माहिती आहे की जे काही नक्षलिस्ट आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं, जे प्रवाहाच्या बाहेर टोकाच्या भूमिका घेऊन नागरिकांना छळ करतायत, त्रास देत आहेत, त्यांच्यावर धडक कारवाई करणं, ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली गेली. आणि त्या काळामध्ये ज्या काही नक्षलिस्ट संघटना आहेत त्या संघटनांनी एकत्रितपणे येऊन शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये काही गंभीर निर्णय त्यांनी केलेले आणि या विषयाच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण चर्चा झालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेबांना मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी देण्याची आवश्यकता आहे, या संदर्भात कॅबिनेटमध्ये पण चर्चा झालेली होती आणि त्या कॅबिनेटला मी पण उपस्थित होतो. त्यावेळेस काय सांगितलं? आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही मूळ विषय आहे, हा आजच्या बैठकीचा आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना स्थापन केली. हजारो लाखो शिवसैनिकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना संघटित केली, उभी केली. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना प्रेरणा मानून अनेक एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि शिवसेना उभी राहिलेली हे सगळा महाराष्ट्र जाणतो. लाखो शिवसैनिकांच्या जीवावर आमच्यासारखे कार्यकर्ते या पदापर्यंत येऊन पोचलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. असं असताना मला असं वाटतं की त्यांना तुम्ही एका क्षणामध्ये गद्दार बोलणार, त्यांची निर्भत्सना करणार, ही गोष्ट बरोबर नाही. ज्या मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघामध्ये आज आदित्य ठाकरे साहेब गेलेले आहेत, तिथले स्थानिक आमदारांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत की बाबा आपलं सरकार असताना, आपले माननीय मुख्यमंत्री महोदय असताना त्या मतदारसंघाच्या विकासाच्यासाठी काय काय निधी दिला गेला, त्याने किती पाठपुरावा केला. मला वाटतं की हे पण तेवढेच महत्त्वाचे विषय आहेत ना. ज्या लोकांच्या जीवावर तो लोकप्रतिनिधी निवडून आलेला असतो त्याचं उत्तरदायित्व आहे ना त्या भागाच्या जनतेचे प्रश्न सोडवणं, त्या भागाचा विकास साध्य करणं. तर त्यावेळेस तुम्ही काय त्याचं योगदान दिलेलं आहे हे पण उत्तर दिले गेले पाहिजे. आणि सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की जो काही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे याचं ज्या मंत्री महोदयांना याचे फोन आले होते ते त्याचा खुलासा करतील. कॅबिनेटमध्ये माझ्या जरा एक मिनिट, कॅबिनेटचं बाहेर जरा एक दोन मिनिट मी तुम्हाला सांगतो. जरा ऐका हा शेवटचा प्रश्न आहे. जरा आपण एक दोन मिनिटं थांबा लुके. नाही शेवटचा प्रश्न वगैरे काही नाही. एक मिनिट, लेट मी कन्क्लूड. नाही कॅबिनेटचं हे बघा, माझं एक मिनिट ऐका, ऐकून घ्या. आता हे बघा,
कॅबिनेटमध्ये चर्चा झाली इतकं बोलता येतं. कॅबिनेटमध्ये काय निर्णय झाले हे कॅबिनेटच्या बाहेर बोलता येत नाही. त्याच्यामुळे त्याला गोपनीयतेची शपथ घेतली असती ते बोलू शकणार नाहीत. परंतु ज्या मंत्री महोदयांना फोन आलेला होता सकाळी 8 वाजता त्यांनी तो काय त्याच्यामध्ये सिक्रेसी काही नाही आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की झेड सिक्युरिटी देऊ नका. का देऊ नका? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे, पुरेसं आहे. आणि तुम्हाला खात्री पाहिजे असेल तर मी शंभूराजे देसाईंना इथं उपस्थित ठेवतो पुढच्या प्रेस कॉन्फरन्सला. ठीक आहे. आणि ते बोललेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, अहो तुम्हाला माहिती आहे कशाला विचारता? मला माहिती आहे. हिंदीमध्ये बोला. पण 200 मतं न देता तो मुख्यमंत्र्यांचा एक हे बघा, हे मी शेवटचं सांगतो. एक म्हणजे राष्ट्रपती महोदयांचं निवडीबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. हा क्रांतिकारी निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतला आणि लाखो भारतवासीय सुखावले, हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आमच्या विरोधामध्ये फक्त 98 मतं पडली. म्हणजे आमची जी मतं होती 163, याच्यावरून आम्ही 181वर गेलो. याचा अर्थ काय झाला? विरोधी मतं फुटली. वस्तुस्थिती आहे. आता किती मतं फुटणार हा एक अंदाज असतो. 200 फुटतील असं वाटलं होतं, त्याच्यापेक्षा कमी फुटली. पण फुटली वस्तुस्थिती आहे ना की आम्हाला 163 मतं मिळाली. आम्हाला मिळाली ना 187 की किती मिळाली आणि त्यांना एकूण 90 की किती 90च्या रेंजमध्ये मिळाली. 90 ते 100च्या दरम्यान 98 मिळाली. म्हणजे त्यांच्याकडे जे सदस्य आहेत त्याच्यामधले लोक फुटली वस्तुस्थिती आहे. हे फुटली ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा त्यांनी आदर ठेवला. त्याच्याबद्दल मी आभार मानतो. आणि आता हिंदीमध्ये लेट मी ब्रीफ. देखिए आजकल एक यात्रा चल रही है महाराष्ट्र में और उसमें ऐसे बोला जा रहा है कि ये जो लोग हैं, मतलब हम जो लोग हैं, उनके ब्लड में शिवसेना है ही नहीं. इसीलिए मैं जब आज ये प्रेस ले रहा हूँ तब मेरे साथ दादा साहेब भूसे है, हमारे दूसरे ज्येष्ठ नेता जो औरंगाबाद से है भुमरे साहब है, फिर संजय जी राठौड़ साहब है जो एक ज्येष्ठ नेता है और बंजारा समाज को वो प्रतिनिधित्व करते हैं. तो इनकी आयु सिर्फ 50 साल है. उसमें से 30 साल उन्होंने शिवसेना के लिए काम किया है. इनकी आयु है 59 ईयर्स और इन्होंने कम से कम 30 साल के ऊपर ही काम किया है. और इनकी 60 साल की आयु है तो इन्होंने 40 साल शिवसेना के लिए काम किया है. न तो काम किया है, ये जेल में 1 साल तक रहे शिवसेना के लिए. इन पे केसेस 15-16 केसेस रह चुकी है. इन पे 15-16 केसेस हो चुकी है. तो ये शिवसैनिक नहीं है क्या? इनका जो खून है उसमें शिवसेना नहीं है क्या? उसमें बाला साहब के विचार नहीं है क्या? आप उनके पोते हैं इसलिए आप में अपने आप आ जाता है. लेकिन इनके खून में बाला साहब ने ये ऊर्जा पैदा की. उनके खून में बाला साहब ने ये शिवसेना का खून पैदा किया है. तो उनका अपमान मत कीजिए. इतनी ही रिक्वेस्ट करने के लिए मैं पहली ये रिक्वेस्ट करता हूँ. दूसरी, ये यात्रा के दरमियान उनके खिलाफ तो मैं कुछ नहीं बोलूँगा, लेकिन ये यात्रा के दरमियान जो मुद्दे उठाए जा रहे हैं उसके बारे में ये मैं बोलना चाहूँगा. और ये आम शिवसैनिक है और आदमी महाराष्ट्र का जो आम आदमी है उससे एक सवाल करना चाहूँगा. क्या पक्ष प्रमुख जी ने शिंदे साहब को मुख्यमंत्री बनाने का आश्वासन दिया था क्या? अगर आश्वासन दिया था और अगर वो खुद उनको मुख्यमंत्री बनाना चाहते थे तो आज उनके मुख्यमंत्री बनने के बाद वो नाराज़ क्यों है? उसका जवाब भी उनको जनता को देना पड़ेगा. दूसरी बात ये है कि आदित्य जी ने एक बार ऐसे प्रेस कॉन्फ्रेंस में बोला था कि शिंदे साहब को उद्धव साहब ने बुलाया था और उनको ऐसे बोला था कि मैं मुख्यमंत्री पद से उतर जाता हूँ और आप मुख्यमंत्री बन जाए. तो उनके आँख में आंसू आ गए. उन्होंने बोला कि मैं आपको मुख्यमंत्री पद से नीचे उतारने के बारे में सोच भी नहीं सकता. मेरा इतना ही कहना है कि कांग्रेस और राष्ट्रवादी शिवसेना को ख़त्म कर रही है. तो आप उनका साथ छोड़ दीजिए और आप ही रहिए पद पे, लेकिन बीजेपी के साथ हम लोग सरकार बनाएंगे. तो ये बोलना कुछ गलत बात थी क्या? और उसी शिंदे साहब को आप इसी शब्द में बोलेंगे तो ये शब्द योग्य है क्या? आप अगर उनको गद्दार बोलेंगे या दूसरा कुछ बोलेंगे तो वो आपसे भी ज़्यादा आप उद्धव साहब से लॉयल थे. तो ये बात आपको समझ लेनी चाहिए कि आप ऐसे मत बोलिए किसी को जिन्होंने अपनी पूरी ज़िंदगी गंवाई है शिवसेना को बड़ा करने के लिए, कि उनके बारे में ऐसे शब्द नहीं होने चाहिए
दूसरी चीज़ तो ये है कि एक बीच में न्यूज़ आइटम आया था कि उद्धव साहब का फ़ोन गया था फडणवीस साहब को और उन्होंने ऐसा बोला कि आप शिंदे साहब को छोड़ दीजिए, मैं पूरी शिवसेना लेके बीजेपी के साथ युति करने के लिए तैयार हूँ। तो उन्होंने उनको ऐसे, ये प्रेस में छप के आया था, उन्होंने ऐसा बोला था कि अभी तो चीज़ें इतने आगे निकल चुकी है कि ये पॉसिबल नहीं है, ऐसे बोला गया। ऐसे न्यूज़ एक आइटम था, उस पर एक हर्षल प्रधान जी, एक वरिष्ठ पत्रकार है, उन्होंने सॉरी ऐसा खुलासा दिया है कि ऐसे हुआ ही नहीं, ये फ़ोन गया ही नहीं। तो मैं हर्षद जी से एक विनती करूंगा कि कभी कभी उनके जो बहुत करीबी लोग होते हैं उनके मोबाइल से ऐसे फ़ोन किया जाता है, तो आप अनिल परब जी का भी फ़ोन चेक कीजिए और अगर आपको उसमें दिखेगा कि फडणवीस साहब का नाम दिखेगा तो आप समझ लीजिए कि हर कोई चीज़ आपको बोल के नहीं की जाती। अगर वो रहेगा तो आप समझ लीजिए कि ये बात हो गई, और ऐसी बात हो गई तो वो अच्छी बात है क्या, ये सवाल मुझे शिवसैनिकों को पूछना है कि एक शिवसैनिक बन रहा है मुख्यमंत्री तो उसको बाजू में रखो और हम लोग इकट्ठा आ जाएंगे, ये भी बात हमें सही नहीं लगती। और शिंदे साहब के पक्ष में मैं उनका प्रवक्ता हूँ तो मुझे भी ये सोचना है कि ये अच्छी बात है क्या, जो शिंदे साहब आपके खुद के हैं और वो मुख्यमंत्री बनना आपका सपना था, तो ये बात सही है क्या, इसके बारे में भी सोचना चाहिए। दूसरे हमारे जो राहुल शेवाले जी है, जो हमारे पार्लियामेंट के लीडर ऑफ द हाउस है, लीडर ऑफ द पार्टी है, तो उन्होंने एक बात कही थी कि मोदी साहब के साथ डायलॉग चल रहा था उद्धव जी का, और ये डायलॉग क्यों ख़त्म हुआ, तो 12 लोग जो निष्कासित किए गए, उनको सस्पेंड किया गया असेंबली से, बीजेपी के लोगों से, इससे बात अटक गई, ऐसे उनका कहना था। तो इसमें सच क्या है वो भी लोगों के सामने आना चाहिए। अगर आप ही बीजेपी के साथ जाना चाहते थे तो उस वक्त तो आपको पद छोड़ना पड़ता। फिर आपने जो कमेंट किया है कि बाला साहब के लड़के को पद से नीचे उतारा गया, आप वैसे भी राजीनामा अपना रेजिग्नेशन देने वाले थे, तो फिर ये बातें क्यों हो रही है, लोगों को भड़काया क्यों जा रहा है ये सब बोल के, ये मेरा सवाल है। और अगर ये झूठ है तो आप बोल दीजिए कि ये झूठ है, मेरी बातें नहीं हो रही थी, वो बोलने का भी आपको ये है। लेकिन आप अगर बीजेपी के साथ जुड़ना चाहते थे और अगर शिंदे साहब जुड़ जाए तो आपको जो करना था वही उन्होंने करके दिखाया है, तो आपको उनके साथ रहना चाहिए, उनको अपना आशीर्वाद देना चाहिए, इतना ही हमारा कहना है। और यही करने के लिए मैं आया। आप चाहे जितनी यात्राएं निकालना चाहते निकाले, उसमें भीड़ इकट्ठा करना कोई बड़ी बात नहीं रहती है। वो शिवसैनिक असली शिवसैनिक है या किसी और पक्ष के कार्यकर्ता है या सामान्य नागरिक है, कोई नहीं बोल सकता, लेकिन एक अट्रैक्शन रहता है। एक बड़ी व्यक्ति आती है, राज साहब की जब सभाएं होती है तो 50-50 हज़ार लाख की भीड़ हो जाती है, तो ये भी महाराष्ट्र ने देखा हुआ है। तो इसका मतलब ये हो सकता है कि मन से कि इतने आदमी चुन के आ जाए। एक समय ऐसा था कि उनके 18-20 MLA चुन के आए थे, लेकिन वो भी इक्वली पॉपुलर है। तो कितनी भीड़ जमा होती है, इससे आप वोटों का हिसाब नहीं कर सकते। ये जो हमारे MLA जीत के आते हैं, उन्होंने अपना पसीना बहाया हुआ रहता है उस कॉन्स्टिट्यूंसी में, वो लोगों के लिए उनका प्यार वो हासिल करते हैं। पार्टी का टिकट तो अलग होता है, हर पार्टी के खुद के एक बेसिक वोट्स रहते हैं, जैसे शिवसेना के है, वैसे NCP के है, वैसे ही कांग्रेस के है, वैसे भी MNS के है। तो ये सब वोट्स रहते हैं, उसमें जब अपने उम्मीदवार की पॉपुलैरिटी शामिल हो जाती है तो रिजल्ट आ जाता है। बीजेपी के में बहुत सारे बेसिक वोट्स है, 20-25% हो गए शायद मोदी जी के साथ, फिर भी उम्मीदवार के थोड़े तो मत होने चाहिए तो जीत के आता है। फिर आप उनको इस तरह से क्यों बुलाते हैं? ऐसा है क्या कि आप बोल दें कि जो शिवसेना से निकल गया वो जीत के आता नहीं है? बिल्कुल झूठ बात है। देखिए, नारायण राणे साहब बाहर निकल गए शिवसेना से, तो मैं कोंकण को बिलीव करता, कोंकण से हूँ, तो कोंकण के जनता को ऐसे लगा कि हमारी जो स्वाभिमान है उसको ठेस लग गई। फिर क्या किया उन्होंने कि नारायण राणे साहब के जो सब उम्मीदवार है जो कांग्रेस से खड़े हुए थे, हर एक जीत के आए, एक खाली श्याम सावंत जीत के नहीं आए, बाकी सब के सब जीत के आए। क्योंकि वो मुद्दा लेके गए कोंकण की जनता के सामने कि मैं कोंकण का मुख्यमंत्री था, मुझे निकाला गया, तो कोंकण की जनता उनके पीछे रह गई, शिवसेना के पीछे नहीं रही। ये हकीकत है। आप क्या बोलते कि जो भी शिवसेना के साथ, ये इतिहास हो गया, इतिहास में मत रहिए, वर्तमान में आइए। और वर्तमान यही है कि लोग अगर हिंदुत्व चाहते हैं तो हिंदुत्व चाहने वाले लोगों का एक वोट रहता है, वो एक पार्टी की जो विचारधारा है, हिंदुत्व एक विचारधारा है, न कि किसी कौम के बारे में है। हिंदुस्तान पे जो जो आदमी प्यार करता है, उस धरती माँ से प्यार करता है, वो हिंदू है, ऐसी डेफिनेशन बाबा साहब करते थे। तो वही डेफिनेशन लेके हम अपना हिंदुत्व चला रहे हैं। हम लोग आज हिंदुत्ववादी पार्टी के साथ है, तो हमारी क्या गलती है?
समझिए, हम अगर ऐसा चाहते हैं कि हम पे कोई डिस्क्वालिफिकेशन नहीं आए या कोई केस नहीं चले तो हमारी 2/3 मेजॉरिटी थी, हम लोग कभी भी बाहर निकल सकते थे। हम असली शिवसेना है इसलिए हम बाहर नहीं निकले, क्योंकि सब शिवसैनिक हमारे साथ है, ये हमारी पार्टी है, तो हमें इस पार्टी से कौन निकालेगा। तो एक भारतवर्ष में पहली बार हुआ है, कितनी बार पार्टियां टूट चुकी है लेकिन उन्होंने दूसरी पार्टियां ज्वाइन की, लेकिन महाराष्ट्र में ऐसा नहीं हुआ। 2/3 होने के बावजूद भी हम शिवसेना में रहे, क्योंकि हम शिवसैनिक है, ये पार्टी हमारी है और पार्टी के सब सदस्य हमारे साथ है, पार्टी के पार्लियामेंट के सदस्य सब शिंदे साहब के साथ है या बाला साहब के विचार के साथ है। तो ये हमको अगर हमारी आप हमें गद्दार क्यों बोल रहे हैं? हमने दूसरी पार्टी ज्वाइन की है क्या? हम शिवसैनिक है, हमें ये राइट है। आपने बाला साहब के विचारों के लिए लड़ा नहीं दिया है, आपने कांग्रेस और एनसीपी के साथ हाथ मिलाया है, हमने उस विचारों के लिए लड़ा दिया है। तो ये लड़ाई हमारी कायम रहेगी, वो बाला साहब के विचारों की लड़ाई है, हम ये लड़ाई कायम रखेंगे और शिंदे साहब के नेतृत्व में कायम रखेंगे और हमें न्याय मिल जाएगा, क्योंकि ओरिजिनल शिवसेना पार्टी हम है। ये हमारा ना के केवल दावा है। शिंदे साहब ने एक ऑफिशियल खत दिया है इलेक्शन कमीशन को, जो भी फैसला है इलेक्शन कमीशन में हो जाएगा, कोर्ट में हो जाएगा। आप रोज रोज क्या बात कर रहे हैं? कोर्ट में जो बात चल रही है उसके खिलाफ कोई नहीं बोलना चाहिए, क्योंकि उस पर इफेक्ट हो जाता है। इलेक्शन कमीशन को अपना निर्णय देने दीजिए, फिर ये प्रूव हो जाएगा कि हम ही असली शिवसेना है और हम शिवसेना के असली आमदार है, असली खासदार है, और हम ये प्रूव करके रहेंगे। एक सवाल ये है कि मैटर है ना, सुप्रीम कोर्ट में सब्स्टिट्यूट मैटर है और आपका कहना है कि आपकी शिवसेना है, यहाँ पर सिंबल। देखिए, मैं आपको एक थोड़ा सा रोकता हूँ। ये मैटर सुप्रीम कोर्ट में नहीं चल रहा है, ये मैटर इलेक्शन कमीशन के सामने चल रहा है। तो मैं कोर्ट में जो चल रहा है उसके बारे में मैंने एक भी कमेंट नहीं किया। मैंने इतना ही आपको लीगल पोजीशन बता दी कि हम ऐसा चाहते कि हमारे खिलाफ एक भी केस नहीं हो, तो 2/3 होने के हिसाब से हम लोग दूसरा पार्टी ज्वाइन कर सकते थे, हम पे एक भी केस नहीं होता। लेकिन ये हिस्ट्री बन गई पूरे इंडिया में, और इसके लिए बेंच कॉन्स्टिट्यूट हो रहा है, लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट होने दीजिए, उनके सामने जाएगा तो ये पता चल जाएगा कि हम ही असली शिवसेना है। सिंबल क्लेम करेंगे क्या? दीपक सर, आप सिंबल क्लेम करेंगे क्या शिवसेना का? सिक्योरिटी थ्रेट का सर, सिंबल क्लेम करेंगे क्या शिवसेना का? देखिए, हम अगर मानते कि हमारी शिवसेना है तो सिंबल भी हमारा ही है। देखिए, और सिंबल हमारे साथ बाला साहब के विचार है। सिंबल चाहे मिले ना मिले, हमसे कुछ नहीं फर्क पड़ता। हम बाला साहब के विचार लेके महाराष्ट्र के सामने जाएंगे। आज तो आपके सामने बोल रहे हैं, कल हमारा दौरा चालू हो जाएगा। दौरा कोई एक ही आदमी नहीं कर सकता, आम शिवसैनिक कर सकता है। ऐसे थोड़ा ही होता है कि कोई नेता बनता है इसलिए वो दौरा कर सकता है। मैं जा सकता हूँ, दादा साहब भूसे जा सकते हैं, ये अपना घुमरे साहब जा सकते हैं, राठौड़ साहब जा सकते हैं। हम लोग पूरा महाराष्ट्र घूमेंगे, हर एक शिवसैनिक को मिलेंगे और उनको बोलेंगे कि शिवसैनिक का अपमान करने का कोई किसी को भी हक नहीं है। ये बाला साहब का शिवसैनिक है, उसका अपमान मत करो। सरकार साहब, शिंदे साहब की सिक्योरिटी को लेकर, एक मिनट, इनका जवाब देने के बाद आपको बोलता हूँ। शिंदे साहब के सिक्योरिटी को लेकर जिस तरीके से प्रश्न उपस्थित किया जाए, जब वो मंत्री थे गढ़चिरौली के, तो Z+ सिक्योरिटी की डिमांड हुई थी, क्योंकि नक्सली उनके ऊपर अटैक करना चाहते थे, जान से मारना। देखिए, एक तो ऐसा है कि नक्सलवाद को उन्होंने पूरा हटा दिया गढ़चिरौली से। आज एक भी लड़का नक्सल में ये नहीं होता है, भर्ती नहीं होता है, वो उनकी कामयाबी है। लेकिन इनके साथ ही जो लोग सरेंडर नहीं हो रहे थे उन पे पुलिस एक्शन लिया गया, और ये जो लड़ाई हुई उसमें करीब 20 के ऊपर लोग मारे गए, और इसकी वजह से उनको एक थ्रेट था, और वो थ्रेट था वो उनको था, इसलिए उनको Z सिक्योरिटी देना बहुत ज़रूरी था। लेकिन हमारे एक राज्य मंत्री है, उनको सुबह 8 बजे किसी का फ़ोन आ गया कि उनको Z सिक्योरिटी नहीं देना है। किसका फ़ोन था इसके बारे में मैं बोलूँगा नहीं, लेकिन फ़ोन आ गया, ये सच्चाई है। और वो जो राज्य मंत्री है उन्होंने मुझे खुद बोला है, शिंदे साहब के सामने बोला है कि मुझे फ़ोन आ गया, ये हकीकत है, और उनको Z सिक्योरिटी क्यों नहीं देनी है। उन्होंने तो अच्छा काम किया है, वो गढ़चिरौली के पालक मंत्री है, उन पे नज़र है। और देखिए, ये जो होता है इसको एक इंटरनल सिक्योरिटी की मीटिंग होती है, तो इंटरनल सिक्योरिटी की मीटिंग भी अगर 2-2 साल नहीं होती है, तो मैं भी खुद रह चुका हूँ उसकी MOS होम, तो मुझे उसकी अहमियत मालूम है कि इंटरनल सिक्योरिटी की अहमियत क्या होती है। उसमें सेंट्रल एजेंसीज होती है, स्टेट की पूरी एजेंसीज होती है, और ये जो सब थ्रेट की वगैरह बातें होती है वो उसमें चलती है। तो किसी को फिर फ़ोन करने का सवाल नहीं आता। इंटरनल सिक्योरिटी की मीटिंग हो जाती तो उसमें फैसला ही हो जाता कि उनको Z सिक्योरिटी चाहिए, क्योंकि सेंट्रल एजेंसीज भी बोलती कि उनको थ्रेट है।
जो नक्सलवाद के खिलाफ लड़ता है उसको थ्रेट तो रहता ही रहता है, ये मैं खुद जानता हूँ। लेकिन ऐसी बहुत सारी बातें गवर्नमेंट में होती है जो हम आपके सामने नहीं बोल सकते, क्योंकि हमने एक शपथ ली होती है कि हम ये किसी को डिस्क्लोज नहीं करेंगे। तो इतना तो होता है कि ये इंटरनल सिक्योरिटी की मीटिंग होती है, ये तो एक नियम है। अगर वो नहीं होती है तो उसके बाहर जाके वो फैसला होता है। नहीं हुई इसलिए बाहर चीज़ आ गई होगी, इतना ही मैं बोल पार्टी सकता के हूँ। तौर पर जो भी एसेट्स हैं, पार्टी के तौर पर जो भी एसेट्स हैं शिवसेना के हैं, अगर 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 आपकी पार्टी को मान्यता इलेक्शन कमीशन से मिलती है तो सिंबल हुआ, सेना भवन हुआ या पार्टी के जितने भी एसेट्स हैं उन पर भी आपका अधिकार होगा क्या? हमारी सबसे बड़ी असेट बाला साहब के विचार है, और वो असेट हमारे लिए इतनी बड़ी है कि इसके लिए हम लोग 10 नए ऑफिस बना देंगे। आप उसकी चिंता मत कीजिए। बाला साहब के विचारों के साथ जो भी आएगा जुड़ेगा उसके साथ हम लोग रहेंगे। एक सवाल ये है कि आप लोगों पे आरोप लगते रहे हैं कि इससे पहले की जो शिवसेना थी या मंत्रिमंडल का विस्तार हो ये सारी चीजें, उसके लिए उन्हें दिल्ली नहीं जाना पड़ता था। शिंदे साहब को क्या वजह कि बार बार दिल्ली जाना पड़ता है, और हर चीज की जानकारी देनी? अगर आप असली शिवसेना है तो आप असली शिवसेना। देखिए मैंने एक चीज़ आपको बताई है कि हम जब तक अकेले थे मैंने बोला था कि आप आज भी कांग्रेस और एनसीपी के साथ आपका जो आघाड़ी है वो तोड़ दीजिए, हम लोग और सब जो 50 लोग हैं वापस आ जाएंगे महाराष्ट्र में। हमने बोला था, खुद बोला था। लेकिन मैंने ये भी बोला था कि कल आप हमको बोलेंगे वापस आ जाओ तो हम नहीं आ सकेंगे। उस वक्त हम दूसरे किसी के साथ जुड़ जाएंगे, फिर उनका ओपिनियन भी हमें लेना पड़ेगा। जाहिर सी बात है हम युति में हैं तो सरकार बनाते समय या तो मंत्रिमंडल बनाते समय या तो कुछ निर्णय लेने के समय, बीजेपी नेशनल पार्टी है तो उनका हेडक्वार्टर है दिल्ली में, अभी एनसीपी का हेडक्वार्टर तो यहीं पे है। लेकिन जब सोनिया जी से बात हो रही थी तो जाते थे ना, ये जो सब लीडर्स है संजय राउत और सब, वो सोनिया जी के घर पे जाते थे। तब आप लोगों ने कुछ नहीं बोला उनको। लेकिन हम एक बार दिल्ली गए, वो भी सीएम साहब गए, तो आप बड़ा ये कह सीएम साहब गए क्यों? पीएम साहब से मिलने, होम मिनिस्टर साहब से मिलने, वो तो उनका कर्तव्य ही है, उसमें कोई बड़ी बात नहीं है। दीपक जी आप बोले कि सिंबल आपका है, उद्धव ठाकरे जी ने बोला है कि उनकी तीर से सारे तरकश निकाल देंगे, धनुष की जरूरत पड़ेगी, यानी कि सिंबल वो क्लेम कर रहे हैं। देखिए वो धनुष्य बाण जिसको बाबा साहब के विचार नहीं है, वो धनुष्य बाण किसी काम का नहीं है जब तक बाबा साहब उसके पीछे नहीं है। तो धनुष्य बाण एक सिंबल हो गया। जैसे मैं पहले कांग्रेस का प्रेसिडेंट था तो हमारे पास वो बैलों की जोड़ी थी सिंबल, बाद में वो गाय वासरू आ गया, मतलब बाद में उसको हाथ आ गया, तो हमने पहुंचा ना लोगों तक। मैं जब एनसीपी में शामिल हुआ तो हमारा सिंबल गया, हमको घड़ी मिल गई, हमने पहुंचा ही ना लोगों तक। तो यही बात है। लास्ट क्वेश्चन जैसा शरद पवार जी ने कहा था कि ये आने वाले समय में जल्द चुनाव हो सकते हैं, विपक्ष ये कह रहा है कि इनकी आपसी अभी तक तय ही नहीं हुआ कि मंत्रिमंडल होगा। 22-23 दिन हो गए, मंत्रिमंडल नहीं बना है, बार बार दिल्ली जा रहे हैं, देवेंद्र फडणवीस जी भी जा रहे हैं, क्योंकि जो लालच देकर बुलाया गया था इस वजह से मंत्रिमंडल नहीं बन रहा है। नहीं, ये देखिए हमारा कहना ऐसा है कि हम लोग जब 50 लोग इकट्ठा थे तो हमने बोला था अपने शिंदे साहब को, आप मुख्यमंत्री बन गए तो हम लोग सब मुख्यमंत्री बन गए। और आज भी हम उस विचारधारा से कायम हैं। हम लोग किसी पद के लिए नहीं आए यहाँ पे। हमारे शिंदे साहब को मोदी साहब ने मुख्यमंत्री बनाया, हमको अभी एक भी मंत्री पद नहीं देंगे। हम लोग कुछ नहीं बोलेंगे अभी ये मंत्री थे, ये मंत्री थे, ये मंत्री थे, कुछ भी नहीं बोलेंगे। हम लोग जाएंगे अपने अपने एरिया में, हम लोग पूरा प्रचार करेंगे। और हमारा एक टारगेट है, नेक्स्ट टाइम सेना और बीजेपी मिलके 200 सीट हासिल करनी है, वो करके दिखाएंगे। मी सांगतो हे बघा, धनुष्य बाण ह्याच्यामधला जेवढा धनुष्य महत्त्वाचा आहे तेवढाच बाण महत्त्वाचा आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचा हा बाळासाहेबांचा त्याच्यामागे असलेला विचार आहे। त्याच्यामुळे धनुष्यबाण कुठे जातो याच्यापेक्षा बाळासाहेबांचा विचार कुठे जातो याला जास्त महत्त्व आहे। आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन बाळासाहेबांचा विचार टिकवता येणार नाही, ह्याच्यासाठी आमचा लढा आहे। तो लढा आम्ही देत राहणार। आणि
तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आता मला हिंदीच्या पत्रकारांनी विचारलेलं होतं की तुम्ही ह्याच्यावर क्लेम करणार का, त्याच्यावर क्लेम करणार का. आम्ही कुठल्याही प्रॉपर्टीसाठी हा लढा दिलेला नाही. बाळासाहेब ही आमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे आणि बाळासाहेबांचे विचार ही आमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यासाठी आमचा लढा आहे, तो लढा आम्ही कायम ठेवू. सरकार एक शेवटचा भाव. शरद पवार यांनी सांगितलं की 4 महिन्यात कामाला लागा, कारण मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, त्या अर्थी सरकार टिकणार नाही. हे बघा, साऊथमधलं एक राज्य आहे, साऊथमधल्या राज्यामध्ये 2/3पेक्षा जास्त बहुमत त्यांना आहे. त्याचे मुख्यमंत्री 3 महिने नुसते एका माणसाची कॅबिनेट होती, 3 महिने ते चालवत होते आणि आमच्या 2 माणसांनी 1 महिना तुम्हाला वाईट वाटायला लागलं चालवल्यानंतर. आणि बघा, पवार साहेबांच्याबद्दल मी काहीच बहुत सिंपल क्वेश्चन है, एक लाइन में जवाब दे दीजिएगा. जो सिंबल है वो किसका है, उद्धव जी का है कि आपका, एकनाथ शिंदे जी का, किसका सिंबल है? देखिए, सिंबल से ज़्यादा बाला साहब के विचार ज़्यादा अहमियत रखते हैं और हमारी लड़ाई बाला साहब के विचारों के लिए है. तो सिंबल तो हमें ही मिल जाएगा, सिंबल तो हमें ही मिल जाएगा क्योंकि हम असली शिवसेना हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.